तर ही कारवाई कायदेशीर असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं आहे आणि यानंतर नागपुरात जाणार आहोत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत. शिक्षक भगिनी आणि बंधूंनो, अरे आवाज कमी कर रे बाबा. आज खूप वर्षांनी आपल्या महानगरपालिकेच्या शिक्षकांच्या कार्यक्रमामध्ये या सभागृहामध्ये येण्याची संधी मिळाली. पूर्वी अनेक वेळा या कार्यक्रमांमध्ये आम्ही यायचो. दयाशंकरजी अनेक वेळा आम्हाला बोलवायचे आणि त्यावेळी आपल्या सर्व शिक्षकांशी भेटण्याची संधी देखील मिळायची. पण मला अतिशय आनंद आहे की आज पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यामध्ये येण्याची संधी मिळाली आहे. खरं म्हणजे आपल्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये शिक्षकांचं आणि ते प्राथमिक शिक्षकांचं महत्त्व हे अत्यंत मोठं आहे. कारण जेव्हा एखादी पिढी तयार होते, प्राथमिक स्तरावर जे ज्ञान आणि संस्कार त्यांना मिळतात तेच जीवनभर त्यांच्या कामी येत असतात. आणि कुठलाही व्यक्ती आपल्या शिक्षकांना कधी विसरत नाही. कोणी किती मोठा झाला, कुठल्याही पदावर गेला तरी आपले शिक्षक ज्यावेळेस भेटतात त्यावेळी त्यांच्यासमोर आपण नतमस्तक होत असतो. आणि मला असं वाटतं की हा जो एक दर्जा एका गुरुचा, एका शिक्षकाचा प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये असतो, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्या दर्जाच्या अनुरूप शिक्षक देखील अनेक वेळा आपण पाहतो वेगवेगळे प्रयोग करतात. आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या नवनवीन पद्धती विकसित करतात आणि त्यातनं एक प्रकारचा गोडवा देखील तयार होतो. खरं म्हणजे मी तर नेहमी असं म्हणतो की एखाद्या शाळेची इमारत किती चांगली आहे याच्या आधारावरती शाळा चांगली होत नाही. त्या शाळेमध्ये जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांच्या भरोशावरती शाळा चांगली होते. ज्यावेळेस त्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याला शाळेत जावंसं वाटतं, शाळेत जाताना कुठलीही भीती त्याच्या मनामध्ये नसते, किंबहुना शाळेत गेल्यानंतर काहीतरी आपल्याला चांगलं मिळतंय, ज्ञान मिळतंय, आपल्या शिक्षकांबद्दल आपुलकी वाटते, अशीच शाळा ही चांगली शाळा म्हणवली जाते. अन्यथा खूप चांगली बिल्डिंग आहे परंतु विद्यार्थ्याला भीती वाटते, त्याच्या मनामध्ये शिक्षकांच्या प्रती आपुलकीच्या ऐवजी एक भीती आहे, अशा प्रकारची शाळा ही कधीच प्रगती करू शकत नाही. महानगरपालिकेमध्ये वर्षानुवर्ष आपण शाळा चालवतो. अलीकडच्या काळात माझा संबंध थोडा कमी राहिला, पण मागच्या काळात मी बघितलं आपल्या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये देखील खूप कल्पकता मला पाहायला मिळाली. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या गोष्टी करण्याची इच्छा ही देखील सातत्याने मी बघितली. आणि विशेषतः आता इथे जे काही आपण सरस्वती स्तवन केलं किंवा झेंडा गीत गायलं, मला असं वाटतं की नागपूर महानगरपालिकेची आपल्या शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची तर हा एक ब्रँड आपण तयार केला आहे की अतिशय सुंदर अशा प्रकारची ही गीतं आपण त्या ठिकाणी सादर करत असतो. अनेक वेळा आपल्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या ठिकाणी जाऊन देखील मग वंदे मातरम असेल किंवा इतर गीतं असतील ती देखील गायलेली आहेत. या सगळ्या गोष्टी या आपलं वेगळेपण जे आहे ते सातत्याने त्या ठिकाणी अधोरेखित करत असतात. आताच राजेशजींनी सांगितलं की आजचा दिवस हा याकरता महत्वाचा आहे की या दिवशी शिक्षकांना त्यांचे अधिकार मिळाले. आणि मला असं वाटतं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे.
आज आपण वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी आयोग तयार करतो, त्या आयोगाचे निर्णय येतात. अनेक वेळा महानगरपालिकेमध्ये आर्थिक परिस्थितीच्या आधारावर ते आयोग लागू करताना थोडे मागे पुढे होतात, त्याची थकबाकी तयार होते. पण शेवटी आपण मागे पुढे झालं तरी त्या संदर्भातली थकबाकी देत असतो, ते पैसे आपण देत असतो. आज राजेशजींनी काही मागण्या देखील आपल्यासमोर ठेवल्या आहेत. खरं म्हणजे आता आचारसंहिता सुरू आहे, पण मी राजेशजी तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो की या ज्या सगळ्या मागण्या आपण ठेवलेल्या आहेत, या संदर्भात ही आचारसंहिता संपल्याबरोबर माझ्याच दालनामध्ये तुम्हाला बोलवून मी मिटिंग घेईन. त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे नगर विकास विभागाचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना देखील आपण त्या ठिकाणी बोलवू आणि निश्चितपणे या प्रत्येक गोष्टीतनं आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आमच्या शिक्षकांना जे दिलं पाहिजे, जे देय आहे, जो त्यांचा हक्क आहे, असा सगळा हक्क हा त्यांना मिळेल. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.